वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यभरात महायुतीला अभूतपूर्व असं यश मिळालं। कोल्हापूर जिल्ह्यात देखील 10 पैकी 10 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा झेंडा फडकला, ज्यामध्ये शिवसेनेच्या 4, भाजपच्या 3 आणि राष्ट्रवादीच्या एका जागेचा समावेश आहे, तर अन्य 2 जागाही महायुतीच्या मित्रपक्षांनीच मिळवल्या। त्यामुळे या विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यामध्ये महायुतीचं वर्चस्व वाढल्याचं देखील बघायला मिळतंय। मात्र आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या महायुतीमधले महत्त्वाचे पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मोठा भाऊ कोण यावरूनच स्पर्धा रंगल्याचं देखील बघायला मिळतंय। एका बाजूला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणूनच लढवल्या जातील असं महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगितलं जातंय, मात्र जिल्हा पातळ्यांवरचं चित्र मात्र वेगळंच बघायला मिळतंय। राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये आता महायुतीमध्येच वेगवेगळ्या स्तरावर स्पर्धा सुरू झाल्याचं बघायला मिळतंय। कोकणानंतर आता कोल्हापूर जिल्ह्यात देखील अशी ही वर्चस्व देखील सुरू झाल्याचं बघायला मिळतंय। 2 दिवसापूर्वी राज्याचे मंत्री असलेल्या चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरमध्ये भाजपच्या विभागवार बैठका घेतल्या आणि या बैठकांमध्ये चंद्रकांतदादांनी स्पष्ट संकेत दिले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणूनच निवडल्या जातील। मात्र जे काही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष किंवा महापौर ही महत्त्वाची पदं आहेत ती भाजपकडेच असतील। त्यामुळे जिल्ह्यात भाजपच मोठा भाऊ असणार असे काहीसे संकेतच चंद्रकांतदादांनी या बैठकीमध्ये दिले आहेत आणि त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह देखील वाढल्याचं बघायला मिळतंय। चंद्रकांतदादांनी घेतलेल्या या बैठकीनंतर शिवसेनेची देखील काल बैठक पार पडली, ज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगानं कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील प्रतिनिधींच्या बैठका किंवा तसा आढावा वरिष्ठ नेत्यांनी घेतला। या बैठकीमध्ये देखील आपण महायुती म्हणूनच ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवणार आहोत, मात्र जी काही महत्त्वाची पदं असतील ती आपल्याकडेच येतील, यासाठी शिवसैनिकांनी तयार राहावं अशा पद्धतीचे आदेशच उदय सामंत यांनी दिलेले आहेत। त्यामुळे एका बाजूला भाजप आणि शिवसेनेमध्ये ही स्पर्धा सुरू असतानाच दुसऱ्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस देखील या सगळ्यामध्ये महत्त्वाची पदं मिळवण्यासाठी सज्ज झाल्याचं बघायला मिळतंय। त्या अनुषंगानं मंत्री हसन मुश्रीफ तयारीला लागलेले आहेत। सभासद नोंदणी असेल किंवा अन्य मार्गांनी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी ते प्रयत्न करतायत आणि त्यामुळे एकूणच या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागा राष्ट्रवादीला मिळाव्यात याचा देखील प्रयत्न हसन मुश्रीफ यांचा असणार आहे। त्यामुळे या मोठा भाऊ कोण या सगळ्या संघर्षामध्ये किंवा या सगळ्या चढाओढीमध्ये राष्ट्रवादी देखील मागे राहिलेला नाही हे यातून स्पष्ट होतंय। दुसऱ्या बाजूला पुढच्या वर्षी गोकुळ आणि जिल्हा बँकेसारख्या महत्त्वाच्या निवडणुका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पार पडणार आहेत। तत्पूर्वी ह्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होणार असल्यामुळं या निवडणुकांचा निकालाचा परिणाम देखील या गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर होणार आहे आणि त्यामुळे देखील या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये वर्चस्व कोणाचं असेल किंवा कोणाला जास्त जागा मिळणार किंवा महत्त्वाची पदं कुठल्या पक्षाकडे येणार याला अधिक महत्त्व आल्याचं देखील बघायला मिळतंय। महायुतीमधील ही तिन्ही पक्ष सध्या कोल्हापूरमध्ये जोरदार तयारी करत आहेत, आपापल्या पद्धतीनं चाचपणी करत आहेत। मात्र सध्या तरी आपणच या जिल्ह्यातील मोठा भाऊ आहोत असे स्पष्ट संकेत भाजपकडून देण्यात आलेले आहेत। त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये इतर पक्षांना किती जागा मिळणार, भाजप मोठा पक्ष म्हणून पुढे येण्यासाठी किंवा महत्त्वाची पदं पदरात पाडून घेण्यासाठी किती जागांवर निवडणूक लढवणार हा पुढचा मुद्दा असला तरी भाजपचे इरादे जे आहेत ते आता स्पष्ट होताना दिसत आहेत। त्याला शिवसेना आणि राष्ट्रवादी कसा प्रतिसाद देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळं राज्य पातळीवर जरी एका बाजूला महायुती म्हणून ही सगळी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवण्याचं राज्यातील नेते म्हणत असले तरी जिल्हा पातळ्यांवर मात्र चित्र वेगळंच असल्याचं आणि विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीमधला मोठा भाऊ कोण हेच दाखवण्यासाठी एक प्रकारे लढाई सुरू असल्याचं किंवा एक प्रकारे त्यासाठी मोर्चे बांधणी सुरू असल्याचंच बघायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।